अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा, जय जयाची यतीवरा, भक्तजना संतापहरा, सर्वेश्वर गुरुवर्या. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोते दोघेही. असो कोणी एके दिवशी, इच्छा घेऊनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणीय स्त्रीची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याचे वदती, हास्यवदन करुणी. फकीराती देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाचे सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शांकच झाले तेदवा, मने यावना याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यतीमध्ये पावेन कष्ट, साकळा स्वजना गोष्टही. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन या स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावा या साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखवून समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्याशी बोलवले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेला तू म्हणून. प्रभाव समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावर बैसविले, 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरे सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचिती, वारंवार स्तुती करीती, स्तोत्र गाता स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.